चलो विजयी मेळावा, विजयी मेळावा, विजयी मेळावा. राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीत पार पडणार भारतीय जनता पार्टीला निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाचा भव्य विजयी मेळावा. आणि सोलापूरला IT पार्क, 1378 कोटींची समतोल पाणी पुरवठा योजना, MIDC मधील सुविधांकरिता 56 कोटींचा निधी, तसंच अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी देणाऱ्या उजनी धरण येथील प्रकल्पाकरिता 1,28,000 कोटींच्या गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या इन्फ्रामॅन महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ यांच्या प्रमुख उपस्थितीत कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आलाय. आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं वाजत गाजत अवश्य यावं. स्थळ हरिभाई देवकरण प्रशाला मैदान, सोलापूर. वेळ मंगळवार दिनांक 28 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता. स्वागतोत्सुक आमदार देवेंद्रदादा कोठे आणि भारतीय जनता पार्टी, सोलापूर शहर जिल्हा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. सोलापूर शहर जिल्ह्यातल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या, लोकप्रतिनिधींचा हा सन्मान सोहळा ज्याचा आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या गळ्यातली पवित्र अशी तुळशी माला देऊन आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं स्वागत इथं होतंय. खरं तर महाराष्ट्र घडवणं ही फक्त जबाबदारी नाही, तर ती एक जिद्द आहे, एक ध्यास आहे. निर्णयाच्या ताकदीवर विकासाची नवा दिशा देणारा आणि त्या प्रत्येक आव्हानाला उत्तर देत पुढे जाणारे, इतिहास लिहिणं ज्यांची सवय झाली आहे आणि नेतृत्व ही ज्यांची ओळख बनली आहे, असे ठाम दूरदृष्टी असलेलं नेतृत्व महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेबांसाठी जोरदार टाळ्यांची दाद आपण इथे देऊयात. आणि तमाम सोलापूरकरांच्या वतीनं परिषदेचे उपाध्यक्ष, उत्तर सोलापूरचे कणखर नेतृत्व आमचे इंद्रजीत दादा, मला नाव एकदम या निमित्तानं उपमहापौर असलेल्या ज्ञानेश्वरीताई देवकर यांचं स्वागत सन्मान होतोय. सोलापूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, उत्तरचे लोकप्रिय कणखर युवा नेतृत्व इंद्रजीत भाऊ पवार यांना आमंत्रित करते. सोलापूर महानगरपालिका विमान सेवा ही सोलापूर शहराच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाची सेवा होती की जी सेवेतनं सोलापूर शहर जगाशी जोडलं जाईल. आणि सगळ्या लोकांच्या भावना होत्या, आमचं विमान कधी चालू होतंय, आमचं विमान कधी चालू होतंय. साहेब, आपण ते विमान चालू केलं. आज गोव्याला विमान जातं. अनेकांनी सांगितलं गोव्याला विमान कसं चालल. साहेब, हाऊसफुल विमान गोव्याला जातं आणि दुसरी फेरी चालू आता करण्याचा निर्णय आता त्या कंपनीने घेतलेला आहे. आता दुसरा विषय, मुंबईचं विमान सेवा चालू झाली, तिरुपतीला भविष्यात होईल साहेब. परंतु आमची एक विनंती या निमित्तानं साहेब आहे, या सगळ्या विमानसेवा होत असताना मुंबईची विमानसेवा आमची अगदी ऑड टायमिंगला आहे. आता नवी मुंबईचं विमानतळ चालू झालंय. आम्हाला सोयीचा सकाळचा स्लॉट आपल्याला मिळावा आणि सकाळी या सोलापूर शहरातनं मुंबईला जायची संधी मिळावी, अशा पद्धतीची भावना या निमित्तानं आम्ही व्यक्त करतो. दुसरा विषय साहेब, आपण आलात आणि सोलापूर शहरामध्ये IT पार्क करतो हा शब्द दिला. फक्त शब्द आपण दिला नाही साहेब, तर आता IT पार्कला मान्यता दिली, त्याच्या जमिनीचं अधिग्रहण, जमीन आपण IT पार्कसाठी दिली आणि आता IT पार्कचं प्रत्यक्षात काम करण्याची प्रक्रिया भविष्यात चालू होईल. सोलापूर शहरातल्या युवकांच्या आणि या जनतेचा आपल्यावर खूप मोठा विश्वास आहे की या शहराचं वैभव पुन्हा प्राप्त करून आमचे देवेंद्र फडणवीसच आम्हाला देऊ शकतात, भारतीय जनता पक्ष देऊ शकतो. म्हणून साहेब, खऱ्या अर्थानं लोक आपल्या पाठीशी उभी राहिली. आपण आणि शब्द दिला शहराला, शहराच्या पाणी पुरवठ्याचा. साहेब, दुहेरी पाईपलाईन आपण केली, दुहेरी पाईपलाईन केली साहेब. आमच्या उजनीतलं 12 TMC पाणी आपण वाचवलं. फक्त पाईपलाईन केली नाही, त्याच्यासोबत पाणी वाचवण्याचं काम आपण केलं. ती पाईपलाईन साहेब कंप्लीट झाली आणि आता शहरातल्या वितरण व्यवस्थेसाठी पहिल्यांदा 872 कोटी आणि साहेब आता 1400 कोटी रुपये खर्च करून या शहरातली सगळी अंतर्गत पाण्याची व्यवस्था बदलून रोज पाणी देण्याचा निर्णय आपण घेतोय. त्यालाही पैसे देण्याचा आपण निर्णय घेतला. त्यामुळं वस्त्रोद्योगाला चालना देण्याचा विषय असेल साहेब, यालाही आपल्याकडून आमची मागणी आहे. इचलकरंजीला ज्या पद्धतीनं वस्त्रोद्योगाला सवलती मिळतात, त्या सवलती आमच्या सोलापूर शहरातल्या वस्त्रोद्योगाला मिळाल्या पाहिजेत, ही आमची मागणी आम्ही निमित्तानं आहे. त्याही लोकांनी आपल्या पाठीशी उभं राहायचं काम केलं. त्यामुळे साहेब, सोलापूर शहरात जे जे मागितलं ते सगळं देण्याचं काम केलं. एक उड्डाण पुलाचं काम राहिलंय,
त्याच्यामध्ये जमिनीच्या अधिग्रहणाचा विषय थोडा आहे, तोही विषय आपण मार्गी लावतोय. आमच्या स्तरावरचं कलेक्टरच्या स्तरावरचं अधिग्रहण आम्ही अंतिम टप्प्यात आणलंय. परंतु केंद्रीय काही खात्याचं म्हणजे रेल्वेचं आहे, डिफेन्सचं आहे आणि दूरसंचार विभागाचं आहे, थोडंसं त्यांच्या परवानग्या आल्या तर या शहरातला उड्डाणपुलाचा विषय संपेल आणि सगळे विषय मार्गी लागतील. त्यामुळे हे सगळे विषय आपण साहेब मार्गी लावताय आणि आपल्यावर विश्वास आहे. म्हणूनच या जनतेनं या सोलापूर शहरामध्ये प्रचंड मोठं यश आपल्याला दिलं. म्हणून पुन्हा एकदा मी आपलं मनापासून या ठिकाणी साहेब आभार मानतो आणि आपल्याला कायम सोलापूर शहर आपल्या ऋणात राहील आणि कायम सोलापूर शहराच्या आपल्याकडे ज्या अपेक्षा आहेत त्या आपण पूर्ण कराल अशी भावना व्यक्त करतो. साहेब, सोलापूर शहरामध्ये आम्हाला यश मिळालं. अनेक लोकांनी सांगितलं सोलापूर शहरापुरतं भारतीय जनता पक्ष मर्यादित आहे, शहरी भागात भारतीय जनता पक्ष असतो. आणि म्हणून आम्ही आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये दाखवू अशा पद्धतीच्या वल्गना अनेक लोकांनी केल्या. पण साहेब, मला सोलापूर शहरातल्या जनतेसोबत सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आणि जनतेचे मनापासून आभार मानायचे आहेत की साहेब, शहरात यश दिलंच, पण सोलापूरच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा जिल्हा परिषदेमध्ये 30 वर्षाचा इतिहास साहेब मला माहिती आहे, या 30 वर्षात कधीही एका पक्षाची सत्ता जिल्हा परिषदेमध्ये आली नाही. पहिल्यांदा भारतीय जनता पक्ष सत्तेत आला, स्वतःच्या ताकदीवर आला आणि 38 जागा घेऊन आला साहेब. 38 जागा घेऊन आता जिल्हा परिषद अध्यक्ष, सभापती सगळ्यांच्या निवडी झाल्या आणि प्रचंड मोठा विश्वास आमच्यावर या जनतेने टाकला. साहेब, जिल्हा परिषदेमध्ये सत्ता आली, पण दुसऱ्या बाजूला 11 पंचायत समिती या जिल्ह्यामध्ये आहेत आणि या 11 पंचायत समितीपैकी 10 पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचे सभापती झाले आणि अख्खा जिल्हा साहेब भारतीय जनता पक्षमय करण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांनी आणि या जिल्ह्यातल्या जनतेनं साहेब केलं. त्यामुळं या जनतेनं प्रचंड मोठा विश्वास आपल्यावर टाकलेला आहे. साहेब, आमच्या सगळ्यांची आता जबाबदारी आहे. जनतेनं जनतेचं काम केलंय, आता आपल्याला जनतेचं काम करायचं आहे. ज्या विश्वासानं जनता आमच्या सोबत आली त्या विश्वासाला पात्र राहून आपल्या सगळ्यांना काम करायचं आहे. साहेब, आपल्या साक्षीनं सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझ्या विनंती आहे, आमच्या सूचना पण आहेत की आता ज्या जनतेनं आपल्याला प्रेम दिलंय, ज्या जनतेनं आशीर्वाद ज्या कारणासाठी दिलाय त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून काम करायचंय. भारतीय जनता पक्षाचा सामान्य कार्यकर्ता, एक एक कार्यकर्ता ज्याने बूथवर काम केलं तो कार्यकर्ता आहे. आणि अर्थातच या विजयाचे शिल्पकार, या निवडणुकीचं जे नेतृत्व करत होते, मग आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी असतील की ज्यांनी अतिशय उत्तम अशा प्रकारे हा सगळा समन्वय या ठिकाणी घडवला, नेतृत्व केलं, आव्हानांचा सामना केला. आणि सोबत आपली आमदारांची जी टीम आहे, मग या ठिकाणी विजय मालक असतील, सुभाष बापू असतील, सचिन कल्याण शेट्टी असतील, समाधान अवताळे असतील, देवेंद्र कोठे असतील किंवा आपले माजी आमदार आहेत रामभाऊ सातपुते, राजाभाऊ राऊत, नावं अनेक घेता येतील. आणि त्यासोबत शहराचे आणि जिल्ह्याचे पदाधिकारी या सगळ्यांनी मिळून हा विजय खेचून आणलाय. लक्षात ठेवा, हा विजय विकासाचा विजय आहे. हा विजय विकासावर ज्यांचा विश्वास आहे त्यांचा हा विजय आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वात होणाऱ्या परिवर्तनाचा हा विजय आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच पहिल्यांदा तर निवडून आलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधींना सांगतो, अनेक वेळा आपण निवडून आल्यानंतर आपल्याला असं वाटतं मी माझ्यामुळेच निवडून आलो आहे किंवा निवडून आली आहे, असा समज आपला असतो. आणि मग त्यातनं आपला व्यवहार बदलत जातो. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, लोक जसं तुम्ही केलेला विकास पाहतात तसं लोक तुमचा व्यवहार काय आहे हा देखील पाहतात. एक वेळ विकास कमी झाला तर चालतो, पण जनतेसोबत तुमचा व्यवहार कसा आहे हे सर्वाधिक महत्त्वाचं असतं. जनतेला विश्वास वाटला पाहिजे की भलेही एखादं काम होणार नाही
पण भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधीकडे आम्ही गेलो, आम्हाला सन्मान मिळेल, आमचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि आमच्याकरता प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, अशा प्रकारची भावना जनतेमध्ये तयार झाली पाहिजे. आणि म्हणून निवडून आलेल्या एकेका लोकप्रतिनिधीला सांगतो, या ठिकाणी भाजपची परीक्षा मोदीजींनी काय काम केलंय याच्यावरनं तर होणारच आहे, पण त्यासोबत स्थानिक व्यवहार कसा आहे याही माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये पारदर्शी प्रामाणिकतेनं काम झालं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार आम्ही खपवून घेणार नाही. या ठिकाणी एखाद्याला पदावरनं काढावं लागलं किंवा एखादं पद हातात नाही गेलं तरी हरकत नाही. लोकांनी पारदर्शी प्रामाणिकतेने काम करण्याकरता आपल्याला निवडून दिलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक गोष्टीत देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे, पण चुकलात तर चुकीला माफी नाही, हे देखील या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मी तर तुम्हाला एवढंच सांगतो, व्यवहाराचं तुम्ही बघा, लोकांशी तुमचा व्यवहार कसा आहे ते तुम्ही ठरवा आणि त्याची काळजी तुम्ही घ्या. विकासाची काळजी माझ्यावर सोडून द्या. तुम्हाला जे जे लागेल, तुम्ही जे जे मागाल, ती प्रत्येक गोष्ट या सोलापूरला या ठिकाणी देण्याचं काम हे मी निश्चितपणे करेन. आपल्याला कल्पना आहे, सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्रश्न 1996 पासून भिजत घोंगडं होतं. आमचा प्रयत्न आहे याच वर्षी ते महाविद्यालय सुरू झालं पाहिजे, अशा पद्धतीनं आपण ते काम या ठिकाणी करतो. IT पार्कची आपण घोषणा केली, लगेच लोक म्हणायला लागले नुसती घोषणा आहे, नुसती घोषणा आहे. पण घोषणा करून थांबलो नाही. फेब्रुवारीमध्ये जागा हस्तांतरणाचा आदेश देखील काढला आणि आता एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचा IT पार्क हा सोलापूरमध्ये तयार करून आमच्या शिकल्या सवरल्या मुलांच्या हाताला काम या सोलापूरमध्ये देण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. मला इथे आलो त्यावेळी आमच्या गारमेंट असोसिएशनचे लोक भेटले. ते म्हणाले, साहेब आपल्या सरकारच्या पॉलिसीमुळे आम्हाला फार फायदा झाला. मोठ्या प्रमाणात देशभरामध्ये आम्ही आता रेडीमेड गारमेंट आपले पाठवून राहिलो, एक्सपोर्ट देखील करतो. विमान सुरू झाल्यामुळे त्याचाही आम्हाला फायदा आहे. त्यांनी मला सांगितलं की आता आम्ही सोलापूरच्या गारमेंटचा एक्सपो हा दुबईमध्ये करणार आहोत. मी त्यांना सांगितलं, तुमच्या दुबईच्या एक्सपोला देखील महाराष्ट्र सरकार तुमचा पार्टनर बनेल आणि त्या ठिकाणी आपल्या सोलापूरच्या गारमेंटचं प्रदर्शन आपण लावू. पण त्याच वेळी त्यांनी एक मागणी अजून माझ्याकडे केली की सोलापूरमध्ये रेडीमेड गारमेंटचा पार्क तयार झाला पाहिजे. या सोलापूरची संस्कृतीच या ठिकाणी टेक्सटाईलची आहे. या सोलापूरला जे नाव संपूर्ण देशामध्ये मिळालं ते कापडामुळे मिळालं, टेक्सटाईलमुळे मिळालं, चादरीमुळे मिळालं, टॉवेलमुळे मिळालं, ड्रेसेसमुळे मिळालं. आणि म्हणून मी आज आपल्याला आश्वासित करतो, एक आधुनिक रेडीमेड गारमेंट पार्क देखील या सोलापूरमध्ये आम्ही तयार करू आणि त्यातनं इथल्या लोकांच्या हाताला काम मिळेल आणि आपल्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी समृद्धी येईल. आपण सोलापूर करता पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर केली. आधी पाणी आणलं, आता ते प्रत्येक घरापर्यंत पोहोचवतो. माझी पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आणि पालकमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, हे काम फार अडचणीचं असतं. नाराजी सहन करावी लागते, रस्ते खोदावे लागतात, अतिक्रमणं थोड्या बाद प्रमाणात काढावी लागतात, कारण पाईप सरळ टाकता येतो, कोणाच्या घराखालून पाईप जाऊ शकत नाही. त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला खूप लक्ष घालावं लागेल. निधीची कमतरता नाही, पैसा पूर्ण मिळेल. पण माझी अपेक्षा आहे 5 वर्षांनी जेव्हा सोलापूरकरांकडे मत मागण्याकरता आपण येऊ
त्यावेळी सोलापूरच्या प्रत्येक घरात दररोज मुबलक पाणी असलं पाहिजे. नळ उघडला तर प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे. या दृष्टीनं आपल्याला हे काम करायचं आहे. उडाण पुलाच्या संदर्भात तुम्ही आत्ताच सांगितलंय, केंद्राच्या ज्या अडचणी आहेत तुम्ही माझ्याकडे पत्र द्या. मी 15 दिवसात केंद्र सरकारमध्ये बैठक लावतो आणि या तिन्ही डिपार्टमेंटच्या NOCs आपल्याला कशा मिळतील हा प्रयत्न देखील आपण करू. एवढंच नाही तर आता कामगारांच्या 13 चाळी आणि 22 सोसायट्या याच्यामध्ये फ्री होल्ड करण्याचा विषय समोर आलेला आहे. निश्चितपणे त्याचाही निर्णय आपण करणार आहोत. सोलापूरचं एअरपोर्ट सुरू झालं, एअरपोर्टवरनं विमानसेवा सुरू झाली. आता पुढच्या टप्प्यामध्ये नाईट लँडिंगचं काम देखील या एअरपोर्टवर करायचं आहे आणि मुंबईला योग्य वेळी विमान जाईल अशा पद्धतीची विमानसेवाही सुरू करायची आहे. मी तुम्हाला एवढं निश्चितपणे सांगतो, ऑपरेटरशी आपण बोलू. ऑपरेटर जो स्लॉट नवी मुंबई एअरपोर्टवर मागेल तो मिळवून द्यायची जबाबदारी माझी आहे. मी तो स्लॉट मिळवून देईल आणि दिवसाची विमानसेवा जी आहे ही आपल्याला या ठिकाणी करायची आहे. आणि आता बसवेश्वर स्मारकाकरता जागा उपलब्ध झाली आहे. महात्मा बसवेश्वरांनी खऱ्या अर्थानं लोकशाही काय असते हे आपल्याला समजावून दिलं आणि एक समतायुक्त समाज तयार करून, एक सश्रद्ध समाज तयार करून समाजाचं उत्थान कसं करता येतं हे आपल्याला शिकवणारे महात्मा बसवेश्वर होते. त्यामुळे आता याकरता जो काही निधी लागेल तो तात्काळ उपलब्ध करून देण्यात येईल आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी भगवान बसवेश्वरांचं स्मारक हे आपण तयार करू. आपल्याला कल्पना आहे, पंढरपूरला आपण कॉरिडॉरचं काम करतोय. याच वर्षी हे काम हातामध्ये घ्यायचं आहे. अनेक लोक शंका कुशंका उपस्थित करतात, लोकांना घाबरवण्याचं भडकवण्याचं काम करतात. आम्ही प्रत्येकाला उत्तम मोबदला देतो. ज्याचं दुकान आहे त्याला दुकान देतो. कोणालाही या ठिकाणी त्याच्या धंद्यापासून आम्ही वंचित करत नाही. आणि काही लोक तर या ठिकाणी परिचारक मालक जे कुठल्याही योजनेत बसत नाहीत त्यांच्याकरता स्पेशल पॅकेज देऊन त्यांचंही पुनर्वसन आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. त्यामुळे माझी विनंती आहे आणि मी तर हे म्हणेन, आज जे दुकानदार त्या ठिकाणी आहेत, आज त्यांचा जो त्या ठिकाणी धंदा होतो, त्यांची उपजीविका चालते, एकदा आपला कॉरिडॉर होऊ द्या. पांडुरंगाच्या कृपेने त्यांचा धंदा 10 पट नाही झाला तर माझं नाव तुम्ही बदला. इतक्या मोठ्या प्रमाणात देशभरातनं या ठिकाणी माऊलीच्या दर्शनाकरता, पांडुरंगाच्या दर्शनाकरता लोकांना यायचं असतं. खरं म्हणजे केवळ आषाढीला नाही, केवळ कार्तिकीला नाही, केवळ एकादशीला नाही, पंढरपूरच्या विठुरायाचे भक्त इतके आहेत की लाखो लोक रोज या पंढरपूरमध्ये येऊ इच्छितात, पण व्यवस्था नसल्यामुळे येता येत नाही. आता इतका भव्य, इतका दिव्य, इतका सुंदर कॉरिडॉर आपण तयार करणार आहोत की ज्यामुळे पंढरपूर नाही, या सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था बदलून जाईल. इतकं जबरदस्त अशा प्रकारचं कार्य हे त्या ठिकाणी आपण करतो. नाशिक, सोलापूर, अक्कलकोट 6 पदरी रस्ता आपण मंजूर केलाय. केंद्र सरकार मोदीजी 20,000 कोटी देत आहेत. त्यामुळे एक्सपोर्ट करण्याकरता नवीन वाढवण बंदराशी तुमच्या सोलापूरची थेट कनेक्टिव्हिटी होणार आहे. पुढच्या काळामध्ये एक्सपोर्टचा फायदा या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि एवढंच नाही तर म्हैसाळ उपसा सिंचन योजनेकरता 1594 कोटी आपण दिले. उजनी धरणामध्ये फ्लोटिंग सोलर आपण त्या ठिकाणी करतो आणि त्या माध्यमातून JW ग्लोबल इंडियाची 15,000 कोटी रुपयाची गुंतवणूक ही त्या ठिकाणी आपण आणतो, ज्याच्यामुळे उजनीच्या पाण्याचं बाष्पीभवन
हे देखील मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आज आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नर्सिंग यामध्ये आरोग्य सेवा सुधारण्याकरता जायकाच्या माध्यमातून आपण त्याही ठिकाणी उत्कृष्ट अशा प्रकारच्या आरोग्य सेवा या कशा देता येतील याचा देखील प्रयत्न करणार आहोत. हे शहर असो किंवा जिल्हा असो, या जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात धार्मिक पर्यटनाचा वाव आहे. मी आता इथे येण्याच्या आधी बार्शीला भगवंतांच्या प्रगट दिन उत्सवाला जाऊन आलो. त्या ठिकाणी देखील अतिशय मोठ्या प्रमाणात 1000 वर्ष जुनं प्राचीन अशा प्रकारचं मंदिर, पांडुरंगाचं मंदिर, बाजूला धाराशिव मध्ये आई तुळजाभवानी, त्या ठिकाणी अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ. मला असं वाटतं की एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राची आध्यात्मिक शक्ती या सगळ्या पंचक्रोशीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या जिल्ह्याचा आशीर्वाद मिळणं, या शहराचा आशीर्वाद मिळणं, सिद्धरामेश्वरांचा आशीर्वाद मिळणं हे मी आपलं भाग्य समजतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना, सोलापूरकरांना या ठिकाणी आश्वस्त करतो की सोलापूरकरांनो, आपला विश्वास वाया जाणार नाही. आपल्या विश्वासाला आम्ही उतराई होण्याकरता दिवस रात्र मेहनत करू आणि आमचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी हे पारदर्शी प्रामाणिकतेतून आपली सेवा करतील हा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा महापौर, उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, सगळे नगरसेवक, झोनचे सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, आमचे नगरपालिका नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. या रणरणत्या उन्हामध्ये आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित झालात. भारतीय जनता पक्षाला तुफानही थांबवू शकत नाही आणि ऊनही थांबवू शकत नाही, हे आपण सगळ्यांनी या ठिकाणी दाखवून दिलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.